श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. नमस्कार. मी आज आपणासमोर अधिक मास महात्म्य विदित करणार आहे. तरी हे महात्म्य तुम्ही 31 दिवस पोथी जरी ऐकली नाही किंवा हे महात्म्य रोज नित्य वाचलं, पर्वणीच्या दिवशी वाचलं किंवा एखाद्या दिवशी जरी वाचलं तरी त्याचं फळ तुम्हाला मिळण्यासारखं आहे. म्हणून मी हे आज अधिक मास महात्म्य आपल्यासमोर सादर करत आहे. त्याचा लाभ घ्यावा. श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. प्रथम वंदितो श्री गणराया गौरी सुतारे तुला मोरया यावे तुची विघ्नहराया आणि पूर्वी मम इच्छा. द्वितीय नमन सरस्वतीसी माते प्रगटो निदे दर्शनास ह्या अधिक मास महात्म्यास आशीर्वाद तुझा असो. तृतीय वंदन श्री गुरुनाथा चरणी तुमच्या विनम्र माथा. वरप्रसाद तो द्यावा आता काव्य पूर्णत्वा नेऊनी. आता वंदितो भाविक भक्ता ऋषीमुनी साधू जन ज्ञाता संत सज्जन ईश्वर भक्ता साष्टांग भावे आदरे. नैमिषारण्यी ऋषीजन पुसती सुता लागून सांगावे अधिक महात्म्य वर्णन आतुर झालो श्रवणासी. सुत म्हणे श्री महाविष्णूसी लक्ष्मीने जे पुसले त्यांसी निवेदन करतो ते तुम्हासी श्रद्धाभावे श्रवण करा. अधिक मास म्हणती कशाला तो केव्हा निर्माण झाला काय महत्व त्या मासाला तेही आता ऐकावे. सूर्यचंद्र काल गणनेत 11 दिवसांचा फरक त्यात म्हणून 3 वर्षात एक मास वाढतो. या वाढत्या मासास अधिक मास म्हणती त्यास धोंडा महिना ऐसाही यास लोक संबोधितात. या अधिक मास महात्म्याला नावरूप ना दैवत त्याला. हा निषिद्ध शुभ कार्याला अशुभ अन अपवित्र त्या समल मासा ऐसे म्हणती. झिडकारोनी दूर लोटीती तो निषिद्ध मंगल कार्यासी अश्रू ढाळीती दुःखाने. म्हणे आता काय करावे कोण्या देवा शरण जावे कैसे महात्म्य प्राप्त व्हावे काय अपराध मी केला. विचार आला त्याचे मनी जावे आता वैकुंठ भुवनी. श्री विष्णूचे चरण धरुनी मागू काही उपाय. ऐकून त्याची करुण कहाणी दया उपजली श्री विष्णूंच्या मनी. म्हणे येऊन भेटू श्री कृष्णाला गुणी सत्वरा आता गोलोकी. मलमासास सवे घेऊन गोलोकी आले नारायण. श्रीकृष्ण भेट दिली घडवून चरणवंदी मलमास धरून श्रीकृष्ण चरण सर्व दुःख त्या ते कथून. उभा राहिला हात जोडून कृपा करावी जगदीशा तयासी धीर देऊन काय म्हणती मधुसूदन. तुझे भाग्य आजपासून उदयासी आले रे विश्वातील उत्तम गुण असती माझे ठाई जाण. म्हणून मज पुरुषोत्तम नावाने जगी सर्व जाणती. ते नाव आजपासून मी देतो तुझ लागोनी. तुझ ही पुरुषोत्तम मास म्हणून संबोधतील जनसारे. 12 महिन्याहून श्रेष्ठ तुझे महत्व ठरेल वरिष्ठ. जगी मान्यता मिळे सर्वत्र अधिक मास पुण्याचा तुझा होईल सर्वत्र स्वीकार. अधिक पुण्य लाभे थोर ह्या मासी करता आचर. पुण्य संचय गोष्टींचा इतुके सांगून कृष्ण मुरारी. वरद हस्त तो मस्तकावरी ठेवता संतोष पावे अंतरी. मलमास तो भाग्याने श्रीकृष्ण आणि विष्णू ह्यांनी अंगीकारिले त्या लगोनी. पुरुषोत्तम मास तेव्हापासून पवित्र झाला सर्वात. जैसा पवित्र चातुर्मास तैसाची तो पुरुषोत्तम मास. आचरता व्रत वैकल्यास अधिकस्य अधिकं फलम. तीर्थक्षेत्री स्नान दर्शन जप तप करावे ध्यान. अन्न वस्त्र देऊनी दान पुण्य संचय करावा. उपासना आणि दान जे पदार्थ सेवू आपण ते करावे श्रीकृष्ण अर्पण. शुद्ध भक्तिभावाने पूर्वी हे व्रता कोणी आचरिले कोणा कैसे पुण्य लाभले सांगतो तुम्हा ऐकावे श्रोते ध्यान देऊनी. पांडव असता वनवासात श्रीकृष्णाचा तो धावा करत म्हणती माधवा धावे त्वरित. भक्त तुझे संकटी अच्युता केशवा माधवा आम्ही करतो तुझा धावा.
तरी वनवास का नशिबी यावा, काय चुकले आमुचे, तूच आमुचा माता पिता, तूच आमुचा रक्षण करता, सांगे फिरोनी वैभव सुख आता, कैसे प्राप्त होईल. तेव्हा बोलले भगवंत, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत, अधिक मासाचे फळपदरात पडेल तुमचे उत्तमते. व्रत आचरता अधिक मासाचे, घरी वास्तव्य घडे लक्ष्मीचे, फिरोनी येतील दिवस सुखाचे, गत साम्राज्य लाभेल. येता अधिक मास जाण, करा कसे करावे आचरण, कोणती पूजा कोणते पठण, दान धर्म ही कोणती, सांगती कृष्ण भगवान. येतो तो पुरुषोत्तम मास छान, स्नान देवदर्शन नामस्मरण, सकलांनी करावे प्रापंचिकांनी गोमातेचे, पूजन करावे गायीचे, गोग्रास देऊनी सुख सौख्याचे, पदरी पुण्य बांधावे, एक वेळ करावे भोजन, पूजा पाठ आणि भजन, भूमीवरी करावे शयन, व्रतस्थपणे वर्तावे. पुरुषोत्तम मासाचे महात्म्य, आचरिता प्रसन्न लक्ष्मी होत, सुख शांती वैभव घरात, नांदेल ते अखंडित. श्रद्धायुक्त अंतःकरणाने आचरा व्रतव्य भक्तिभावाने, अवमान न करावे उद्धटपणे कोणीही ह्या व्रताचा. गत जन्मी द्रौपदीकडून या व्रताचा झाला अवमान, म्हणून ती सुखा लागून लाचावली ह्या जन्मी. ती तिची गत जन्मकथा सांगतो ती ऐका आता. ती एक मुनिकन्या असता, नाव होते मेधावती, बालपणीच मातृसुखाला मुकली ती मुनी बाला, पित्याने वाढविली तिला, पुढे तोही निवर्तला. तेव्हा तुटले सर्व आधार, तेव्हा आठवला गौरी शंकर, शिवोपासना अति कठोर करीत असता मेधावती. दुर्वास ऋषी आले आश्रमात, पाहती बाला ती ध्यानस्थ, ओम नमः शिवाय हा मंत्र घुमत होता सर्वत्र. दुर्वास म्हणती मेधावती बाळे, हे तप तू कागे आचरले, दुःख निवारणार्थ चांगले आहे व्रत पुरुषोत्तमे. तू आचारी पुरुषोत्तम व्रत, तेच होईल तुला फलित, दुःख शोक आणि मुक्त होशील गे बालके तू. ऋषिकन्ये ते नाही पटले, 5 वेळा ऐसे घडले, एका शिवा वाचून अन्य भले, नाही पूजणार मी कोणास. क्रोध तो दुर्वासा आला, शाप दिला मेधावतीला, तू अपमानिले पुरुषोत्तमाला, ह्याचे फल विपरीत. मेधावती ती झाली दुःखित आणि कठोर तप करीत, कैलासपती ते झाले प्रकट, म्हणती बाळे वर माग. ती म्हणे पार्वती रमणा, मजपती सधर्मी शूर देखणा, बलशाली वीर देई पंचानना, हेच मागणे दातारा. शिव म्हणती बाळे पंचगुणी, एक पुरुष मी आणू कोठुनी, परी ऐके गुणयुक्त रत्नमणी, लाभतील पती 5. ती ऐकोनी वरदवाणी, मेधा म्हणे ही विपरीत राहणी, 5 पती एकाच पत्नी बघुनी, हासतील रे जनसारे. शिव म्हणे हे तुझे प्राक्तन, तू ठोकरले सदुर्वास वचन, अवमानिले तू पुरुषोत्तमा लागून, म्हणून आहे ही शिक्षा. मात्र देतो एक अभिवचन, पुढील जन्मी तू द्रौपदी होऊन, वनी आचरोनी हे व्रत महान, मिळवी वैभव माघार. खरी झाली ती शिववाणी, मेधा पुढे द्रौपदी होऊनी, झाली 5 पांडवांची राणी, परी फिरली राणी वनी. पुढे धावले कृष्ण भगवान, करावया भक्त संरक्षण, पूर्व इतिहास केला निवेदन, कथिले पुरुषोत्तम व्रत. हे व्रत आचरता पांडवांनी, मिळाले राज्यगत वैभव पुन्हा, म्हणून सांगतो भक्तगणा, ह्या व्रता आचरा आदरे, कळत अथवा न कळत करू जाता हे उत्तम व्रत, त्याचे फळ पडे पदरात, तेची आता श्रवण करा. सुदेव नामक एक ब्राह्मण धर्मपत्नी त्याची गौतमी जाण, दोघे पूजिती सदा नारायण, अनन्य श्रद्धाभावाने श्री विष्णूंचा नामजप, जाळी तसे हजारो पाप, निवारी भवसागराचा ताप, संरक्षिते निजभक्ता. ह्या श्री विष्णू उपासनेने ध्रुव प्रल्हाद अंबरीशाने, जिंकला श्रीहरी प्रेमाने, भाव भुकेला भगवंत. ईश्वर भक्ती करिता जाण, लाभत असे ते पुण्य महान, मनोरथे ही होती पूर्ण, ईश कृपा लाभता. पुत्र प्राप्तीची धरुनी कामना, सुदैव ब्राह्मण करी विष्णू आराधना, देव प्रसन्न होता तयांना, पुत्र लाभला शुकदेव. पुत्रात गुंतीता सता मन, पुढे विपरीत आले घडून,
पुत्र मृत्यू पावता जाण अपार दुःख ते जाहले. गौतमी आणि सुदैव करू लागली शोक सदैव. ऐकून ईश्वरी ठेवली भाव अन्न त्याग करिता असता उपोषण पर्जन्य कोसळले गगनातून. तरी न मोडले नामस्मरण तो होता अधिक मास. न कळत पुरुषोत्तम मासी घडले नामस्मरण त्यांसी. पर्जन्यवृष्टी वरी स्नानासी पुण्य संचय जाहला. मृतपुत्र तो उठला फिरोनी आनंदली ती पतिपत्नी. नम्र नारायणाचे चरणी होऊनी सुखे राहिली पुढील जन्मी राजा राणी. दोघेही जन्म पावले भुवनी. राज्य सुख वैभव भोगुनी जाते जाहले विष्णू लोका. ऐसे हे पुण्य पावन व्रत आचरता पुण्य पडे ते पदरात. म्हणून ते आचरा नित्य त्रयवर्षांनी एकदा. हे लक्ष्मीन पुसे नारायणासी दीपदान महत्व अधिक मासी. काय लाभते ते सांगा मजसी कृपावंत होऊन या. तेव्हा सांगता श्री भगवान दीपदानांचे पुण्य महान. अधिक मासी ते करता जाण जीव सौख्य लाभते. अधिक मासी नित्य पूजावा देवद्वारी दीप लावावा. दिवा साजूक तुपाचा असावा ज्ञान प्रतीक ते जाण. दीप द्यावा ब्राह्मणा दान ताम्र कास्य अथवा रौप्य छान. तेणे पदरी पुण्य महान प्राप्त होते ह्या मासी. त्याची ऐक सांगतो गोष्ट हो श्रोते ऐका देऊन चित्त. मणिग्रव आपल्या पत्नीसहित राहत होता वनात. लोभी स्वार्थी उद्धट तापट मणिग्रव होता विषय लंपट. स्वकीयानी संबंध तोडत दूर लोटले तयासी. पत्नी तयाची सुशील शांत श्रद्धे आचरी सेवाव्रत. नित्य अंतरी प्रभू आठवीत करीत होती पती सेवा. भाग्य तयाचे उदया आले घरा उग्रदेव मुनी आले. प्रसन्न होऊनी त्यांनी कथिले महात्म्य पुरुषोत्तम मासाचे. प्राप्त होण्या सुखशांती वैभव आणि ती सद्गती. दीपदान करो निगाठी पुण्य ठेवा बांधून घ्या रे. दिवा लावता देवापाशी दुःख दारिद्र्य संकटनाशी. लाभती सुख सौख्याचाराशी संसारिकास संसारी. पुढे येता पुरुषोत्तम मास मणिग्रीव पतिपत्नी खास. आचरती त्या व्रत वैकल्यास श्रद्धामनी ठेवून या. फल श्रद्धेचे पदरी आले पुढे दोघे राजा राणी जाहले. अपार सुख सौख्य भोगले कृपा होता श्रीहरीची. आणिक एक कथा छान कर्दम नावाचा गुणी ब्राह्मण होता स्वार्थी लोभी कृपण. मृत्यू पावे कालांतरे तो वानर जन्मा गेला. त्या जन्मी तो तया घडला पुरुषोत्तम मासी उपवास भला. त्या आणि स्नान विहिरीचे वानर जन्मी त्याने भजला. अंतरी तो श्रीहरी भला. अगणित पुण्य मिळाले त्याला जन्म मरण ते चुकले. ऐसा हा अधिक मास महात्म्य. येथे पूजा जप तप ध्यान अन्न वस्त्र आणि दीपदान देता संतोषी भगवान. सबंध महिन्याचे व्रताचरण जरी न प्राणिया येई घडून. तरी फक्त 2 एकादशा करून पुण्यपदरी जोडावे. येथवरी तुम्हासी कथिले इथे मासी कैसे वर्तावे भले. आता काय न करावे ते चांगले ध्यान देऊन ऐका हो. ह्या पुरुषोत्तम मासात बोलू नये खोटे शास्त्र. करू नये दुष्कर्म आणि शब्दघात. दुखवू नये कोणासही परान्न ते सेवू नये. परनिंदा करू नये परपीडा करू नये. अधर्मे न आचरावे ते. जप तप ध्यान स्मरण जे जे जमले ते करा भक्तीने. देव देवता तीर्थ क्षेत्र दर्शन घेऊन पुण्य जोडावे. आणि एक आहे प्रघात जामात पूजावा ह्या महिन्यात. त्याचा हेतू घ्या हो लक्षात. गूढार्थ जाणा आदरे. कन्या आपण जयास देतो तयास नारायणच मानतो. म्हणून लक्ष्मी नारायण म्हणतो आपण नवदाम्पत्या. विवाहाआधी श्रीमंत पूजन तोची महाविष्णू जाण. आदरे त्याचे करावे पूजन. परिपाठ हा असे जुना तोच जामात मुनी श्रीहरी. पूजावा प्रेमे अति संसारी. अनरसे द्यावे ताट भरी. तेहती सते जामाता. जामात ब्राह्मण साधू संत अन्नवस्त्रे देऊन श्रेष्ठ. पूजावेत आदरे प्रपंचात. सुख सौख्या कारणे
महाविष्णूंनी श्रीलक्ष्मीसी जे व्रत सांगितले खासी मीच सांगतो आता तुम्हासी सावध चित्ते ध्यान द्या. व्रताचे करण्यास उद्यापन पहाटे उठो नि करा मंगल स्नान. चौरंग पाट मांडून छान धान्य राशी मांडाव्या. कलश मांडून त्यावरी विष्णू भगवंताची मूर्ती किंवा गोपालकृष्णाची गोमटी स्थापून या पूजावी. आधी मंगल आवाहन मग सचैल स्नान मंगल घालून वस्त्र अलंकार भूषण भगवंत तो पूजावा. धूप दीप नैवेद्य बरवा समर्पावा तोची माधवा. हरिभक्तीच्या गुणगौरवा गावे सानंदे सप्रेमे यथाशक्ती देव ब्राह्मणा. भोजन द्यावी दक्षिणा वस्त्रपात्र दीपदान नाना दाने द्यावी सकलांसी. तेहतीस नारसे बत्तासे खारीक सुपारी फळे उल्हासे. भरोनी द्यावी तती सहहर्षे ईश्वरार्पणमस्तु म्हणून या. हळदी कुंकू सौभाग्य अलंकार सुवासिनींना द्यावेत सुंदर. भजन पूजन देवा समोर अति आदरे करावीत. श्री पुरुषोत्तम मास ग्रंथ श्रेष्ठ वाचावा आदरे ह्या महिन्यात. 31 अध्याय एक वाचित ग्रंथ वाचून पुरे करा. हे न घडे जरी कोणास तेणे ठेवून दृढ विश्वास. हे पुरुषोत्तम महात्म्य खास प्रतिदिनी ते वाचावे. तेणे संतती सौभाग्य प्राप्त बरकत लाभते धंद्यात. लक्ष्मीवास करील घरात नारायणाचे संगतीने. हे व्रत आचरावे श्रद्धेनी. स्त्रिया आणि पुरुषांनी भाव मात्र ठेवावा मनी दृढ हरिचरणाचा. सद्भावे पूजिता श्रीहरी. पुत्र पौत्र नांदतील घरी. सुख शांती सौभाग्य दारी. येईल पुण्या मागुते. कुमारिकेला लाभे उत्तम पती. विद्यार्थ्यांना विद्या गोमटी. मोक्षार्थी यास मोक्ष शेवटी. प्राप्त होईल हरी कृपे. नारायणांनी नारदांना. श्रीकृष्णांनी जे पांडवांना. सुतांनी जे ऋषीमुनींना अति आदरे सांगितले. तेची तुम्हा कारणे मी या सांगितले स्तोत्रा माझी या. अल्पसेवा गोड करून घ्या ही. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं. नमामि पुरुषोत्तमं. नमामि पुरुषोत्तमम्.